मुंबई देशाची आर्थिक राजधानी नेहमीच शत्रूंच्या निशाण्यावरती असते। मॉक ड्रिलसाठी सुरक्षेच्या दृष्टीने देशभरातल्या शहरांची 3 श्रेण्यांमध्ये निवड करण्यात आली आहे आणि यामध्ये मुंबईचा समावेश पहिल्या श्रेणीमध्ये आहे। मुंबईमध्ये मॉक ड्रिलच्या संदर्भात नेमकी काय लगबग सुरू आहे बघूयात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या युद्ध परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते नागरी संरक्षण असतं आणि म्हणूनच केंद्र सरकारने देशभरामध्ये उद्या मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये महत्त्वाचं मॉक ड्रिल केलं जाणार आहे। खरं तर मुंबईचा इतिहास पाहिला तर अनेक दहशतवादी हल्ले जे आहे ते मुंबईमध्ये झालेले आहेत आणि मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहेत, अनेक महत्त्वाचे कार्यालय आहेत, त्यामुळे मुंबईचं संरक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे उद्या जे आहे याच्यावरती मॉक ड्रिल घेतलं जाईल। त्यामध्ये पोलीस अधिकारी असणार आहेत। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सुद्धा त्या उद्या उपस्थित असतील। अग्निशमन विभागाचे अधिकारी असणार आहेत। असे सगळे अधिकारी मिळून जे आहे ते नागरी संरक्षण दिलं जाणार आहे। त्यामध्ये जर एखादी घटना घडली, सायरन वाजलं तर इमारतीखाली कसं जमायचं, त्यासोबत नेमकी काय नागरी संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे याचे धडे जे आहे ते उद्याच्या मॉक ड्रिलमध्ये दिले जाणार आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरेसह राजेश सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।